प्लास्टरच्या आधी कसं दिसत होतं आणि प्लास्टर नंतर कसं दिसतंय। ठीक आहे, इकडे आपला किचन, इकडे एक बेडरूम। तर मित्रांनो, मागच्या व्लॉगमध्ये आपल्या घराचं बाहेरून झालेलं काम मी दाखवलं होतं त्या व्लॉगमध्ये, आणि आता मी आपल्या घराचा आतून टूर देणार आहे की आतून घर कसं दिसतंय। पूर्ण आपल्या घराचं आतून बाहेरून प्लास्टरचं काम झालेलं आहे। राहिलेलं काम आहे ते म्हणजेच किचन कडाप्याचं आणि लादी मारण्याचं आणि लाइटिंगचं काम करायचं बाकी आहे, म्हणजे लाईट वगैरे त्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत। आता सध्या नाही, परंतु आता जे काम झालेलं आहे ते या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, जो बघू शकता अशा पद्धतीने जो मीटर होता ना तो पण मी या साईडला शिफ्ट करून घेतलेला आहे, आणि खिडक्यांची झडपं होती ती पण मी ऑलमोस्ट पूर्णपणे बसवून घेतलेली आहेत। ठीक आहे, तर आता आपण आतमध्ये कसं झालंय घराचं काम ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। आणि थोड्या वेळातच मी घराला पाणी मारून घेतलेलं आहे, आतून बाहेरून दोन्ही साईडून पाणी मारलंय। जरा पाऊस पण आता कमी झालाय, तर आता आपण जाऊया आणि बघूया की आतून घर कसं दिसतंय। ठीक आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला बाहेरून एकदा लुक दाखवतो आपलं घर कसं दिसतंय ते। 3 अँगलनी मी तुम्हाला दाखवतो, उजवी बाजू, डावी बाजू आणि प्लस समोरची बाजू एकदा पुन्हा तुम्हाला दाखवतो। त्यानंतर मग आपण घरामध्ये एंटर होऊया। ठीक आहे, इथे एक टाकी ठेवले, या टाकीच्या म्हणजे याच्यामध्ये पाणी असलं ना तर हेच मी पाणी आतून बाहेरून मारण्यासाठी यूज करतो, या टाकीचा वापर करतो। ठीक आहे, तर आता बघू शकता या साईडने असं आपलं घर दिसतंय। ठीक आहे, आणि जेव्हा प्लास्टर नव्हतं तेव्हा कसं दिसत होतं बघा। आणि आता प्लास्टर झाल्यानंतर कसं दिसतंय बघू शकता। ठीक आहे, या साईडून आपलं असं दिसतंय घर। ठीक आहे, ही आली आपली घराची समोरची बाजू। ठीक आहे, इकडे समोर 2 आपल्याला विंडो दिसतायत। ठीक आहे, आणि या साईडून या अँगलने असं दिसतं आपलं घर, हे बघा। ठीक आहे, प्लास्टरच्या आधी कसं दिसत होतं आणि प्लास्टर नंतर कसं दिसतंय। ठीक आहे, आता आपण आतमध्ये जाऊया। तात्पुरती घरामध्ये लाईट लावली आहे। ठीक आहे, लाइटिंगचं काम बाकी आहे, लादीचं पण काम बाकी आहे, आणि किचन कट्ट्याचं काम बाकी आहे, ते येणाऱ्या काळात आपण पूर्ण करणार आहोत। ठीक आहे, आतमध्ये एंटर झाल्यानंतर ठीक आहे इथून पायऱ्या आहेत। ठीक आहे, हा समोर तुम्हाला दिसतोय तो हॉल आहे, आणि समोरची जी जो डोर दिसतोय तो पाठीमागं जाण्याचा डोर आहे। ठीक आहे, इथे आतमध्ये आल्यानंतर हा बघू शकता हॉल। ठीक आहे, आता लाईटीमुळे तुम्हाला उजेड कमी दिसत असेल, या साईडून दाखवतो, हे बघा। इकडे एक विंडो आहे, या साईडला एक विंडो आहे, समोर दरवाजा। ठीक आहे, हा आपला एकदम मस्तपैकी असा हॉल आहे, मास्टर हॉल। तर या साईडला एक डोर आहे, तर इकडे मास्टर बेडरूम आहे, तर त्याचा यूज आम्ही आता सध्या किचनसाठी करतोय। हे बघा, हा आला आपला बेडरूम। तर इथे एक खिडकी आहे, इथे एक खिडकी आहे। ठीक आहे, गॅस वगैरे मी ढाकून ठेवले, कारण याच्यावर पाणी मारलं होतं ना, झाकून ठेवलेलं आहे, पाणी मारत होतो त्यामुळे पाणी पडू नये त्यासाठी झाकून ठेवलं। आणि खाली बघू शकता ओलच आहे। किचनचं आपल्या लादीचं काम नंतर होणार आहे। ठीक आहे, तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतोय। ठीक आहे, आता या साईडला एक बेडरूम आहे, हा पण मास्टर बेडरूम आहे, परंतु आपल्या घराचं सर्व साहित्य, सर्व सामान इथे ठेवलेलं आहे। ठीक आहे, लाईटीमुळे तुम्हाला आता हे असं दिसत असेल, आणि या साईडला उरलेली रेती आम्ही ठेवलेली आहे। ठीक आहे, तर हा झाला दुसरा बेडरूम। हा बघा, हा हॉल, मोठा हॉल, एक मास्टर बेडरूम, या साईडला एक मास्टर बेडरूम, आणि हा जो तुम्हाला दिसतोय स्पेस, हा आपला किचनचा स्पेस आहे। इकडे आम्ही किचन बनवणार आहोत। ठीक आहे, आणि या साईडला टॉयलेट बाथरूम आम्ही दोन्ही एकत्रच केलेला आहे। ठीक आहे, आणि हा बाहेर जाण्याचा मार्ग इथे थोडं ठेवलेलं आहे फाडी, कारण इकडे आम्ही माला बनवणार आहोत, म्हणजे एक्स्ट्रा सामान स्टोरेज ठेवण्यासाठी इकडे जागा बनवणार आहोत, ते नंतर काम होणार आहे। ठीक आहे, तर ह्या साईडला पण आम्ही एक विंडो दिलेली आहे। तर पूर्ण रेती इथे ठेवलेली ना, त्यामुळे इथे प्लास्टर करायला जागा नव्हती, म्हणून हा भाग नंतर प्लास्टर केला आहे। ठीक आहे, तर आता मी तुम्हाला इकडे आपला बाथरूम दाखवतो। हे बघा, एंटर झाल्यानंतर असं दिसतंय। ठीक आहे, दोन्ही एकत्रच केलेलं आहे आपण। ठीक आहे, आणि इकडून आल्यानंतर हा बाहेरचा जाण्याचा इकडून रस्ता आहे। ठीक आहे, बाहेरून असा स्पेस आहे। आमचं जुनं घर इकडं होतं, आणि इकडं आमची पूर्ण झाडं आहेत,
बाहेरून असा व्ह्यू दिसतो. ठीक आहे, हे बघा. आणि इथे नळ आहे, सध्याला पिशवीत मी बांधून ठेवलाय, तर नळाचं काम कधी येतंय काय माहिती. आणि बाहेरून हा बघा असं दिसतं आपलं घर, हे बघा. ठीक आहे, ही बॅक साईडची जागा आहे. आणि इथं पण आम्हाला काम करायचं आहे, म्हणजेच हे बघा हा जो बांध आहे ना, हा तोडून जरा स्पेस बनवायचा आहे. आणि इकडे काय बनवायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे, कारण इथे काहीतरी दुसरं होणार आहे. ठीक आहे, जेव्हा होईल तेव्हा दाखवेन. आता सांगितलं सर्व तर मग मजा जाईल. ठीक आहे, त्यामुळे हा स्पेस ठेवला इकडे. ठीक आहे, काही लोक कशी बाहेर पण जागा पाहिजे ना, पाठीमागे आणि पुढे अशी जागा पाहिजे, त्यासाठीच काहीतरी सरप्राईज आहे, ते नंतर तुम्हाला सांगेन काय येतो. ठीक आहे, सध्या आपलं हे घर अशा पद्धतीचं आहे कोकणातलं. ठीक आहे, इकडे आपला किचन, इकडे एक बेडरूम, इकडे एक बेडरूम, इकडे आला आपला बाथरूम, हा आला आपला मोठा हॉल. ठीक आहे, आणि बाकीचं पेंट वगैरे आहे ते नंतर. लादी मारल्याशिवाय आपण पेंट करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आपलं ऑलमोस्ट जे मला प्लास्टरचं आतून बाहेरूनचं काम करायचं होतं ते आपलं झालेलं आहे पूर्ण. ठीक आहे, आता पूर्णपणे पाणी करीबन मी 3 का 4 दिवस झाले पाणी मारतोय सलग. एक टाइम मारतोय पाणी, 2 टाइम मारायला पाणी आणावं लागतं. कधी पाऊस पडतो कधी नाही तर आम्हाला तिकडून पाऱ्यातून पाणी आणावं लागतं. ठीक आहे, आपलं घर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आतून बाहेरून जर कोणाला कोकणामध्ये असं घर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ही उपयोगी व्हिडिओ आपली आज ठरली असेल असं मी मानतो. आणि प्लीज यार भावानं सपोर्ट करा, जेणेकरून कोणाला असं घर बांधायचं असेल त्याला ही व्हिडिओ उपयोगी ठरेल. मस्त की 2 बेडरूम, 1 हॉल आणि आपलं किचन, असा पद्धतीचा आपला गावच्या घराचा लुक होता. ठीक आहे, आणि आता पुढच्या व्लॉगमध्ये मला वाटतं जरा आपल्या रस्त्याच्या कामाची इथं म्हणजे गवत वगैरे वाढलंय ते साफ करायचं, त्याचा व्लॉग असेल. ठीक आहे, तोपर्यंत वाट बघा. आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपलं गावचं घर कसं वाटलं ते पण सांगा भाई. हा, सपोर्ट करा, कमेंट करून सांगा कसा वाटला तो आजचा व्लॉग. ठीक आहे, आणि एवढंच बोलतो. आणि आपल्याला पण आता कामावर जायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत भेटतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा भाई लोक. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, बूम.